सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे पंडित विद्याधर व्यास फक्त त्यांच्या गायकीमुळे नव्हे तर संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय व्यासंगामुळे आदरणीय असणारं असं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व. भारतातल्या जवळजवळ सगळ्याच सन्माननीय मैफलींमध्ये पंडित विद्याधर व्यास यांची उपस्थिती असते. अशा असंख्य मैफिली देशात आणि परदेशातही. आकाशवाणीची टॉप ग्रेड ही सर्वोच्च मान्यता त्यांना मिळाली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्समध्ये आउटस्टँडिंग कलाकार अशी पंडित विद्याधर व्यास यांच्या नावाची नोंद आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या रागा गाईड या ग्रंथात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या संदर्भात पंडित विद्याधर व्यास यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण असे योगदान आहे. 2008 साली पंडित विद्याधर व्यास यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. पंडित विद्याधर व्यास यांचं संगीताच्या क्षेत्रात सादरीकरण, शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे आणि हे फार विरळ आहे. वडील पंडित नारायणराव व्यास आणि काका पंडित शंकरराव व्यास यांनी ज्या व्यास अकादमीची स्थापना 1937 साली केली त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्याचं श्रेय पंडित विद्याधर व्यास यांना आहे. त्यांच्या पत्नी सुनीरा यांची त्यांना सावलीसारखी सोबत आहे. पंडितजींचा शिष्य परिवार हे तर त्यांचं विस्तारित कुटुंब आहे. अशा पंडित विद्याधर व्यास यांना जीवेत शरदः शतम अशा शुभम भवतु शुभेच्छा देऊया आणि आजच्या भागाची सुरुवात करूया. ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीताचे अभ्यासक अमरेंद्र नंदू धनेश्वर यांनी ही मुलाखत घेतली आहे. सखे मोरे रोमा जोमा सखे मोरे झुमा जोमा बादल गरज बरसे गरज बरसे सखे मोरे रुमा झुमा सखे मोरे रुमा झुमा रे ना अंधे कारे बिजोरे चमके कारे बिजोरे चमके कैसे जाऊं मैं पिया पास कैसे जाऊं मैं
सखी मोरी रूम झूम बादल गरजे बरसे सखी सखी मोरी झूम झूम बादल गरजे बरसे सखी मोरी रूम झूम बादल गरजे सखी एकोणीसशे 30च्या दशकामध्ये अनेक गायक गायिकांनी आपल्या ध्वनिमुद्रिका द्यायला सुरुवात केली होती. त्या विष्णू दिगंबरांच्या शिष्यांपैकी मला वाटतं नारायणराव कदाचित पहिलेच असतील की ज्यांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. आणि त्यातली ही अत्यंत लोकप्रिय झालेली ध्वनिमुद्रिका म्हणजे दुर्गा रागातली सखी मोरी रूम झूम. आणि ती जी शैली नारायणरावांची होती त्याच्यामध्ये अतिशय ज्याला आपण भावपूर्ण असं गायन म्हणू, असं गायन तर आहेच, पण त्याच्यामध्ये अशा काही गमकाच्या ताना पण ज्या आहेत. आणि म्हणूनच त्यांची तान फार तयार होती नारायणराव व्यासांची. आणि त्यामुळे त्यांना तान के कप्तान अशी एक उपाधी मिळाली होती त्यांच्या त्या काळामध्ये. तर ती गाऊन आपल्याला पंडित विद्याधर व्यासांनी आनंदित केलं आहे असं मी म्हणेन. आपण आता या दुसऱ्या भागात त्यांच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून काही चीजं ऐकणार आहोत. तर मला आता एक असं विचारायचं होतं तुम्हाला की नारायणरावांच्या इतर गुरुबंधूंविषयी आपण काही आपले अनुभव असतील तर काही सांगू शकाल का? म्हणजे ओंकारनाथजी, विनायकराव तर होतेच. माझे वडील आणि गुरुजी पंडित नारायणराव व्यास यांच्या गुरुबंधूंपैकी माझा सगळ्यात जास्त संपर्क जो आला तो पंडित विनायकराव पटवर्धन यांच्याशी. याचं एक मुख्य कारण असं होतं की पंडित विनायकराव पटवर्धन जे माझ्या वडिलांचे ज्येष्ठ गुरुबंधू होते, तर त्यांचा आणि माझ्या वडिलांचा अशा जुगलबंदीचे कार्यक्रम बरेच व्हायचे. तर त्या निमित्ताने त्या कार्यक्रमांमध्ये मी माझ्या वडिलांच्या मागे तंबोऱ्यावर असायचा आणि विनायकबुवा पटवर्धन त्यांच्या मागे कधी त्यांचे पुत्र किंवा कधी त्यांचे शिष्य असे असायचे, पण मी कॉन्स्टंट माझ्या वडिलांच्या मागे असायचो. पण त्या निमित्ताने पंडित विनायकराव पटवर्धन यांच्याशी माझा त्यांचा संबंध आला म्हणा किंवा त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. ते अत्यंत मोकळ्या मनाने एखादी चांगली गोष्ट दिसली किंवा चांगली आढळली, तारीफ करायची असेल तर मोकळ्या मनाने तारीफ करायची. काही गोष्टी माझ्या गळ्यातून म्हणा माझ्या वडिलांसारख्या निघाल्या की ते म्हणतात अरे छान छान आहे, हे छान, हे असंच वाढव, हे चांगलं आहे, असा आशीर्वाद द्यायचे. ते एक असंही कारण होतं की माझ्या आवाजाची जात
ही माझ्या वडिलांच्याकडून निसर्गता माझ्याकडे आलेली आहे. माझ्या वडिलांच्या आवाजाची जात किंवा तो तरलपणा किंवा असं म्हणून ती फ्लेक्सिबिलिटी ही बऱ्याच अंशी, मी पूर्णपणे असं म्हणणार नाही, ही बऱ्याच अंशी माझ्या आवाजामध्ये सुद्धा अगदी निसर्गदत्त म्हणा अशी उतरलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या काही काही जागा ज्या अशा मला आवडलेल्या त्या मी घ्यायचा प्रयत्न करायचा आणि हुबेहूब तशा त्या निघायच्या गळ्यात. आणि याची पावती मिळायची श्रोत्यांच्याकडून की क्या अरे वा चांगलं आहे, हे छान आहे, छान आहे, असं हे झालेलं होतं. त्याच्यानंतर इतर गुरुबंधूंपैकी म्हणजे माझा संपर्क जो आला ते प्रोफेसर बी आर देवधर, हे माझ्या वडिलांचेच गुरुबंधू, त्यांच्याशी सुद्धा माझा संपर्क आला होता. ते विशेष करून एक शास्त्रीय ज्या संकल्पना म्युझिकॉलॉजी त्या संबंधामध्ये आणि रागचर्चा याच्यामध्ये त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं आणि फार चांगला मला त्याचा फायदा झाला. रागांचं विश्लेषण करायचं आणि रागांचं विश्लेषण करण्याआधी ती विश्लेषण करण्यासाठी जी बुद्धी आणि नजर लागते त्या गोष्टी त्याचे म्हणा की त्याचे संस्कार म्हणा किंवा ती गोष्ट मला त्यांच्याकडून मिळाली आणि ते फार अत्यंत चांगल्या रीतीने राग असे विशद करायचे, राग स्वरूप विशद करायचे आणि त्या प्रत्येक ह्याच्यामागे त्याचं जे मर्म असतं ते सांगायचे. वा. तो हा त्यांचा अतिशय एक मोठा गुण, हा मला त्याचा प्रसाद म्हणा, थोडा का होईना पण त्याचा प्रसाद मला मिळाला. आणखी माझ्या वडिलांचे गुरुबंधू विशेष करून म्हणजे पंडित ओंकारनाथ ठाकूर, त्यांचा विशेष माझा संपर्क नाही आला, थोडा बहुत आला पण जास्त नाही आला, पण त्यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाला हे मी नक्की सांगू शकतो. पण मला एक सांगाल का की ओंकारनाथ ठाकूर जरा कोपिष्ट होते असं मी ऐकलं कोपिष्ट होतं, होते, तर हो. तुम्हाला तोही प्रसाद मिळाला होता का कधी? कोपिष्टपणाचा असा मला प्रसाद नाही मिळाला, पण तो कोपिष्टपणाचाच एक भाग जो मूडी, ते मूड होता त्यांचा. कधी चांगल्या मूडमध्ये असले तर अरे वा वा चांगले अगदी हे करायचे, नाही तर अगदी दुर्लक्षच करायचे असं ते होतं. पण माझा अनुभव त्यांचा फार चांगला होता हे नक्कीच. पण ह्या गोष्टीमुळे थोडासा मी फार त्यांच्याजवळ जाऊ का नको असं व्हायचं. पण आपण जुगलबंदीचा उल्लेख केलात तर माझ्या मते ख्याल संगीतामध्ये जुगलबंदी गायनाचे प्रवर्तकच मला वाटतं नारायणराव व्यास आणि विनायकराव पटवर्धन होते. तर ते कसं काय घडलं ते सांगू शकाल का? प्रवर्तक म्हणजे हे जाणून बुजून प्रवर्तक झाले असं नाही. हां. काही अशा प्रसंगामुळे ह्या गोष्टी अशा एक मनात आल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरल्या. असं होतं की पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे संगीत महर्षी सर्व परिचित असे होते. त्यांचे शिष्य सुद्धा अत्यंत प्रसिद्धीला आलेले आणि विशेष प्रसिद्धीला आलेले गायक, मैफिली गायक असे त्यांचे 4 शिष्य विशेष होते. ते म्हणजे पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित नारायणराव व्यास आणि पंडित वामनराव पाध्ये. हे सुधीर फडकेंचे गुरु. सुधीर फडक्यांचे गुरु कोल्हापूरलाच राहायचे आणि काही कारणामुळे म्हणा, काही याच्यामुळे त्यांनी जास्त कोल्हापूर सोडून बाहेर जाणं पसंत नाही केलं. त्याच्यामुळे आपण असं म्हणू की एक कॉन्सर्ट सर्किट असा एक जो शब्द आहे की ठिकठिकाणी कार्यक्रमांसाठी जायचं, कार्यक्रम प्रस्तुती करायची. त्या कॉन्सर्ट सर्किटमध्ये वामनराव पाध्ये फारसे गेले नाहीत, त्यांची रुची नव्हती म्हणा, काही असं ना. त्याच्यामुळे इतके चांगले आणि उत्कृष्ट गायक असूनसुद्धा त्यांची म्हणावी तशी प्रसिद्धी अशी झाली नाही. ते कोल्हापूरला त्यांच्या जन्मगावी राहिले आणि तिथेच शिष्य वगैरे तयार केले. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे सुधीर फडके हे सुद्धा त्यांच्या शिष्यांपैकी. तर असे हे, पण त्यावेळेला म्हणजे हे मी सांगतो एक घटना स्वातंत्र्यपूर्वाची. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सिंध या प्रदेशामध्ये अत्यंत मोठा संगीत समारोह व्हायचा. सिंधी लोक जे संगीताचे अनुरागी, संगीत रसिक असे सिंधी लोक होते, तर ते दरवर्षी होळीच्या निमित्ताने हंडा या स्वरूपात, होली हंडा या स्वरूपामध्ये 8-8, 10-10 दिवसाचे असा संगीत उत्सव करायचे. आणि त्यासाठी हिंदुस्थानातल्या सगळ्या नामवंत संगीतकारांना, गायकांना, गायकवादकांना निमंत्रण असायचं आणि तिथे यायचं आणि एक तऱ्हेचा असा उत्सव, जश्न म्हणून असा व्हायचा संगीताचा, असा होत असे. तर त्यावेळेला हे सगळे गुरुबंधू वगैरे हे सगळे एकत्र असायचेच, त्यावेळेला सगळ्यांनाच निमंत्रण होतं. तर तिथल्या एका वरिष्ठ संगीत रसिकांनी, मी त्या आयोजनापैकी एक होते, त्यांनी असा एक मांडला, असा विचार मांडला
कि ते म्हणाले कि आप सभी पंडित विष्णु दिगंबर शिष्य, उनके विष्णु दिगंबर पलुस्कर जी के शिष्य है, सभी नामवंत शिष्य है, कितना अच्छा होगा कि आप सभी एक साथ मंच पर बैठेंगे और गायन करेंगे, वाह. कितना अच्छा होगा. क्या बात. आता त्याने विचार म्हणला. तो त्यांना हा विचार झाल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती आणि आग्रह झाला. सगळेजण हे चारीही धाकड गायक असे एका मंचावर आले. ओंकारनाथ ठाकूर, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास आणि वामनराव पाध्ये असे सगळे एकत्र आले आणि त्यांनी आणि पाठीमागे 4-4, 6-6, 8-8 तंबोरे, 2-2, 4-4 तबलावादक असे सगळ्यांचे असे त्याच्यासाठी बसलेले. आणि असा जो एक रंग चढला, वाह. ज्याला म्हणतो ना समा बन गया, क्षमा म्हणून. असा जो एक झाला की अगदी अभूतपूर्व. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट विशेष लक्षात आली की जी आपण म्हणतो ना घराणं गायकी यासंबंधी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट लक्षात आली की कुठला जो कुठला राग त्यांनी घेतला होता गाण्यासाठी म्हणून, त्या रागाचा बडा ख्याल छोटा ख्याल म्हणजे बंदिशी, रागाच्या बंदिशी सगळ्यांच्या एकदम एकसारख्या, एकाच जागी सगळे श्वास घेणं, एकाच जागी श्वास सोडणं, एका वजनाने शब्दोच्चार, आणि असा सगळ्या त्या तालांमध्ये अगदी व्यवस्थित बांधलेली कसावट अशी बांधलेली अशी ती बंदिश, सगळ्या जणांची बंदिश एकसारखी, क्या बात. अगदी एकसारखी. आणि असं झाल्यानंतर त्याच्यानंतर जो काय स्वरविस्तार आणि बंदिशीचा विस्तार वगैरे व्हायचा, सगळा गायकीचा विस्तार, हा विस्तार प्रत्येकजण आपापल्या स्वतःच्या अनुषंगाने गायकी म्हणजे त्याच्या स्वतःच्या नजरेनं, त्याच्या स्वतःच्या कल्पनेनं हा सगळा वेगवेगळा विस्तार करायचा. म्हणजे पाया सगळ्यांचा एकच आणि त्याच्यावरची इमारत प्रत्येकाची वेगवेगळी, त्याच्यावरची कलाकुसर प्रत्येकाची वेगवेगळी, आणि ही सगळी कलाकुसर वैयक्तिक होती. म्हणजे विनायकराव पटवर्धन त्यांच्या गळ्याच्या आवाजाने आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सगळी बढत करायचे. ओंकारनाथ ठाकूर त्यांच्या आवाजाच्या याने करायचे. नारायणराव व्यास त्यांच्या आवाजाच्या, म्हणजे प्रत्येकाची आवाजाची जात वेगळी, प्रत्येकाची एक ज्याला म्हणतो ना गुणधर्म आवाजाचा, आणि त्याप्रमाणे त्यांची गायकी, वैयक्तिक गायकी ही ज्यांनी तयार केलेली ही सगळी दिसून यायची. हे केवढं म्हणजे पाया एक आणि इमारती आणि त्याचे सगळे प्रत्येकाचं आर्किटेक्चर प्रत्येकाने वेगवेगळं आपल्या ह्याच्याप्रमाणे बुद्धीप्रमाणे केलेलं, असं हे तिथे झालं त्यावेळेला. त्याच्यानंतर काही कारणामुळे विनायकराव पटवर्धन आणि नारायणराव व्यास हे दोघंच एकत्र राहिले आणि मग त्यांचा जुगलबंदीचे कार्यक्रम त्यांचे व्हायला लागले. क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. मला एक विनंती तुम्हाला करायची होती की विनायकराव आणि नारायणरावांचा प्रसिद्ध जुगलबंदीचा राग म्हणजे मालगुंजी होता. मालगुंजी. तर त्या मालगुंजीमधली मुरली की झोन तुम्ही आम्हाला ऐकवणार का? जरूर जरूर प्लीज. जरूर ती तुमच्या काकांची चीज आहे असं मला वाटतं. हो हो. शंकरराव व्यासांची. शंकरराव व्यासांबद्दल 4 शब्द आम्हाला सांगा तुम्ही. जरूर जरूर. प्रथम मी ही बंदिश ऐकवतो. हो हो जरूर. आणि मग त्यांच्याबद्दल माझे काका पंडित शंकरराव व्यास त्यांच्याबद्दलही सांगतो. जरूर. मध्यम. मालगुंजी हा राग आहे, हा ग्वाल्हेर घराण्याचा वैशिष्ट्यपूर्ण राग आहे. खास खास. अछोप राग. खास राग. अप्रचलित राग. तर बडा ख्याल जो आहे याच्यातला, बनमे बजावत बन्सी, हा ख्याल कुठे डॉक्युमेंटेड नसला तरी मला सांगण्यात आलं किंवा पुणे की या ख्यालाची रचना पंडित विष्णू दिगंबर पलुस्करजींनी केली. अरे वा. आणि छोटा ख्याल जो आहे, मुरली की धुन सुनी सखी आज, याची रचना माझे काका पंडित शंकरराव व्यास यांची आहे. त्याचबरोबर दुसरा एक छोटा ख्याल आहे, पनिया भरन चली मैं जमुना को, हा पण छोटा ख्याल आहे. तर हा जो छोटा ख्याल आहे मुरली की धुन, तो अतिशय प्रसिद्ध झाला. माझ्या वडिलांनी ग्रामोफोन रेकॉर्डसुद्धा त्याची दिलेली आहे, तर ती मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो. मालगुंजी राग हा 3 रागांचं मिश्रण आहे. रागेश्री, बागेश्री आणि जयजयवंती या 3 रागाचं अतिशय मनोहारी मिश्रण आहे. पण हे 3 राग एकत्र येऊन सुद्धा स्वतःची छटा दाखवत सुद्धा मालगुंजी अशा एक वेगळाच रूप
त्याची निर्मिती करतात ते. त्याच्यामुळे मालगुंजिऱ्याची ओळख त्याची ही आपली वैशिष्ट्यपूर्ण स्वतःची ओळख आहे. आणि याच्यामध्ये या 3 रागांच्या छटा आहेत. सा ध नि रे ग रे सा ग रे ग रे ग म ग रे सा ध नि रे सा. मुरली के धोन सुने सखेरी आज मुरली के धोन सुनी सखेरी आज मुरली के धोन सुनी मुरली के धोन सुनी सुनी आज मुरली के धोन सुनी सखेरी आज मुरली के धोन सुनी मुरली के धोन सुनी सखेरी आज मुरली के धोन सुने सखेरी आज सुगत नाही कछु काम काज आज सुझत नाही कछु काम काज आज मुरली के धोन सुनी सखेरी आज मुरली के धोन सुनी सुझत नाही नाही सुझत नाही सुझत नाही सुझत नाही सुझत नाही सुझत नाही कछु काम काज आज सुझत नाही कछु काम काज आज मुरली के धोन सुनी सखेरी आज मुरली के धोन सुनी. जात रही थी जमुना जल भरन जात रही थी जात रही थी जमुना जल भरन जात रही थी जमुना जल भरन भरन नदी डूब गई घगरी मोरी भरन नदी डूब गई घगरी मोरी भरन नदी डूब गई घगरी मोरी भरन नदी डूब गई घगरी मोरी. क्यारी करो कुछ हरि मोरी तन की क्यारी करो सुध हरि मोरी तन की चोर लियो चित बंसी धरन आज चोर लियो चित बंसी धरन आज मुरली की धोन सुनी सखेरी आज मुरली की धोन सुनी. पनिया भरन चल यमुना ओ पनिया भरन पनिया भरन पनिया भरन चल यमुना. वा वा वा, इतकं सुंदर ते चोर लियो चित बंसी धरण आज म्हणजे अगदी कमालीचा असं काळजाचा लचकत होणारी रचना आहे. मला एक सांगाल की शंकरराव व्यास हे संगीत दिग्दर्शक पण होते. त्यांनी जवळजवळ 30 चित्रपटांना संगीत दिलं असं मी ऐकलं होतं. हो हो. पंडित शंकरराव व्यास हे अत्यंत उच्च कोटीचे उच्च दर्जाचे हे संगीत ज्याला आपण म्हणतो कॉम्पोजर संगीत रचनाकार वाग्गेयकार फार मोठे वाग्यकार होते. आणि त्यांना ती निसर्गदत्त दैवदत्त देणगी होती वाग्यकार. आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांच्याकडून ते शिकले रागदारी वगैरे सगळं संगीताचं शिक्षण घेतलं. आणि त्याचबरोबर ही रचना करायची बंदिशी हे करायचे ही त्यांची ही जी एक कला म्हणा किंवा ही देणगी ज्यावेळेला गुरुजींच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांच्या नजरेला आली तेव्हा त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं की त्यांना सांगितलं की अशा तऱ्हेच्या बंदिशी करत जा ह्याच्यामध्ये करत जा ह्याच्यामध्येच तुझं नाव आहे. आणि त्याच्यापासून त्यांनी ते सुरुवात केली. आणि पंडित शंकरराव व्यासांना उपाधी मिळाली होती आधुनिक सदारंग. अरे वा, अशी त्यांना उपाधी मिळाली होती. तर त्यांच्या रचना अत्यंत लोकप्रिय झाल्या. आणि ते त्यांची करिअर म्हणा संगीताची ही अहमदाबादला सुरू केली त्यांनी. त्याच्यानंतर मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर प्रकाश पिक्चर्स
या सिनेमा निर्माते. प्रोडक्शन हाऊस त्याच्याशी त्यामुळे कॉन्ट्रॅक्टेड म्युझिक डायरेक्टर अशी म्हणून त्यांना बोलावण्यात आलं. आणि प्रकाश पिक्चरच्या ज्या सुरुवातीच्या ज्या फिल्म्स होत्या, रामराज्य, भरत मिलाप, नरसिंह भगत वगैरे इत्यादी, या सगळ्या सिनेमांचं संगीत हे पंडित शंकरराव व्यास यांचं होतं. हो हो हो, क्या बात. आणि मुख्य म्हणजे मध्यंतरी दूरदर्शनवरच, हे मला वाटतं मी म्हणतो 1970च्या त्या दशकामध्ये दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित झाला होता, मॉर्टल मेन इमॉर्टल मेलडीज. हो, हा कार्यक्रम ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही त्यावेळेला होती. त्यावेळेला हा कार्यक्रम प्रसारित झाला होता आणि दॅट वॉज ऑथेंटिक रेकॉर्डेड डॉक्युमेंटेशन ऑफ हिंदी फिल्म म्युझिक. तर त्यामध्ये एक पंडित शंकरराव व्यासांचा फोटो दाखवून त्याच्यामध्ये रेकॉर्डेड म्हणजे अशी एक्नॉलेजमेंट झाली होती की हे संगीत दिग्दर्शक यांनी सर्वप्रथम हिंदी फिल्म संगीतामध्ये शास्त्रीय रागदारीचा प्रयोग केला. आणि अशा रीतीने त्यांनी बंदिशी बऱ्याच केल्या होत्या. ध्रुपद धमारापासून ध्रुपद धमार, ख्याल ठुमरी सगळ्या प्रकारांचा त्यांनी कॉम्पोजिशन केलं. भैरव रागातली जागो मोहन प्यारे त्यांची बंदिश आहे. तर असा हे केला होता. आणि मुख्य म्हणजे ध्रुपदाची एक त्यांची बंदिश आहे, आये रघुवीर धीर लंकधीश अवधमान ध्रुपद. याचा उपयोग त्यांनी रामराज्य या सिनेमाच्या याच्यासाठी केला. म्हणजे इतका विविधांगी. विशेष सांगायची इथे गोष्ट अशी आहे की पंडित शंकरराव व्यास यांनी आज जे भजन सर्व विश्वभर प्रसिद्ध आहे, वैष्णव जनतो तेने कहिये, वा वा, हे भजन विश्वभरामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या भजनाची चाल, स्वररचना ही पंडित शंकरराव व्यास यांची आहे. 1935च्या सुमाराला त्यांनी 78 RPM स्वतःच्या आवाजामध्ये त्यांनी या चालीमध्ये हे भजन रेकॉर्ड केलेलं आहे. वैष्णव जन तो तेने काही झलक दाखवा ना त्याचा, एक अंतरा दाखवा. बरेच अंतर आहेत पण एक तरी अंतर. थोडीशी एक पार्श्वभूमी सांगतो. महात्मा गांधी आणि विष्णू दिगंबर पलुसकर यांचा परस्पर आदर आणि परिचय आणि आदर होता. महात्मा गांधींनी जेव्हा साबरमती आश्रमाची सुरुवात केली अहमदाबादला, त्यावेळेला त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांना सांगितलं की तुमच्या शिष्यांपैकी कोणी सुयोग्य शिष्य तुम्ही आमच्या आश्रमात पाठवा, जे आश्रमामध्ये राहून आश्रमवासी जे आहेत तर त्यांना संगीताचं शिक्षण देतील, भजनं शिकवतील आणि रोज प्रार्थना संचालित करतील. अशासाठी तुम्ही तुमच्या एका सुयोग्य शिष्य आमच्याकडे पाठवा. पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी त्यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित नारायण मोरेश्वर खरे त्यांना साबरमती आश्रमात पाठवलं. आणि पंडित नारायण मोरेश्वर खरे हे आपल्या जीवनपर्यंत त्या आश्रमात राहिले आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी संचालित केल्या. त्यावेळेला त्यांना असं आढळलं की महात्मा गांधी एक भजन गुणगुणायचे असं त्यांना आढळलं. आणि ते भजन हे वैष्णव जनतो तेने कहिये हे भजन होतं, ते गुणगुणायचे. आणि त्यांना असं आढळलं की हे त्यांचं अगदी प्रिय भजन आहे, कारण नेहमी गुणगुणत असायचे. त्याची चाल ही काठियावाडी लोकसंगीताची चाल होती. काठियावाडी लोकसंगीत, हे काठियावाडी लोकसंगीत हे वरच्या सप्तकातल्या 6 पासून सुरुवात होऊन असं खाली यायचं, अशी त्या लोकसंगीताची एक ठेवण होती. तर हे लोकसंगीतातली हे वैष्णव जनतो तेने कहिये याची मूळ चाल ही अशी होती. मला वाटतं विठ्ठलबाई झवेरींच्या आवाजात ते रेकॉर्डेड आहे असेल. हे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जान दे. हे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जान दे. पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान आने रे. हे वैष्णव जन तो तेरे कहिए जे पीर पराई जान दे. असं एकतारीवर भजन हे गायलं जायचं. हे जे लोक फकीर लोक किंवा हे जे एक तारीवर भजन गात 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 हिंडायचे, असं हे भजन फार महात्मा गांधींच्या आवडीचं होतं.
हे कळल्यानंतर पंडित नारायण मोरेश्वर खरे यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील त्यांच्या शिकवणीप्रमाणे या भजनाला एक चांगली चाल असावी असं त्यांनी पंडित शंकरराव व्यासांना सांगितलं. कारण शंकरराव व्यास हे म्युझिक कॉम्पोजर म्हणजे रचनाकार इथे उच्च दर्जाचे होते. त्यांनी आणि दोघे गुरुभाई, तर त्या गुरुभाऊंमध्ये आपापसात हे झाले गुरुबंधूंमध्ये, आणि त्यांनी सांगितलं याला एक चांगली चाल लागली पाहिजे की ते अत्यंत म्हणजे आश्रमातील लोकांना शिकवण्यासाठी आणि अशा रोज प्रार्थनेमध्ये वगैरे त्या ह्याचा समावेश आपण केला जाऊ. आणि गांधीजींना खूप आवडेल ते, कारण त्यांच्या आवडीचं भजन आहे. तर त्याच्यानंतर पंडित शंकरराव व्यास यांनी या भजनाला छानपैकी तालबद्ध अशी खमाज रागातील चाल लावली, खमाज रागातील स्वररचना, आणि ती आज जगभर प्रसिद्ध झालेली आहे. वैष्णव जन तो तेने कहिए जय, वैष्णव जन तो, वैष्णव जन तो तेने कहिए जय, पीड़ पराई जान रे, पीड़ पराई जान रे, वैष्णव जन तो तेने कहिए जय, वैष्णव तेने कहिए जय, पीड़ पराई जान रे, पर दुखे उपकार करे तो ये, पर दुखे उपकार करे तो ये, मन अभिमान रे, मन अभिमान रे, वैष्णव जन तो देन कहिए जय, वैष्णव जन तो देन कहिए जय, पीड़ पराई जान रे, पीड़ पराई जान रे, वैष्णव जन तो तेने कहिए जय. आणि अशाच प्रकारे ते त्याच्या पुढचे अंतरे याची स्वररचना पंडित शंकरराव व्यास यांची आहे. वा वा. मैत्र से हे शब्द सुरांचे, ओके. मला आता आणखीन एक जरा वेगळी अशी गमतीदार गोष्ट तुमच्या वडिलांच्या संदर्भात आठवते. ती म्हणजे ती आमच्या श्रोत्यांना जर तुम्ही सांगू शकलात तर त्यांचंही मनोरंजन होईल. ती म्हणजे राज कपूर हे तुमच्या वडिलांच्याकडे गाणं शिकायला येत असत, हो, आणि शम्मी कपूर तबला शिकायला येत असत. हो, हो. त्याविषयी सांगा ना जरा. आता काय आहे की पंडित शंकरराव व्यास हे सिनेमा क्षेत्रामध्ये सक्रिय होते, संगीत संगीत याच्यामध्ये सक्रिय होते. आणि याची सुरुवात झाली पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर. ते अत्यंत संगीताचे भोक्ते होते आणि ते हौशी सतार वाजवायचे. आणि त्यावेळेला हिंदू कॉलनीमध्ये आमचं घर, आणि त्या ह्याच्यामध्ये पारशी कॉलनी जवळच, तिथे त्यावेळेला पृथ्वीराज कपूर राहायचे तिथे. तर पृथ्वीराज कपूर त्यांना जेव्हा कळलं की आमचं इथे आहे, त्यावेळेला ते आले आणि शंकरराव व्यास त्यांना सांगितलं. त्यांच्याकडून सतार शिकायला लागले. ते पृथ्वीराज कपूर सतार शिकायला लागले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी नारायणराव व्यास माझे वडील त्यांना विनंती केली की आमच्या मुलांना काहीतरी संगीत शिकवा. हे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि सगळे त्या ह्याच्यामध्ये पाश्चिमात्य आणि सगळ्या ह्याच्यामध्ये हे केलेले, त्यांना काहीतरी आपल्या संस्कृतीची त्यांना काहीतरी जाणीव करून द्या, त्यांच्या डोक्यात काहीतरी संस्कार हगा, त्यांना काहीतरी संगीत शिकवा असं पृथ्वीराज कपूरांनी सांगितलं. आणि ते बरोबर घेऊन यायचे त्यांना. राज कपूर आणि शम्मी कपूरांना स्वतः गाणं किंवा त्याच्याबद्दल इतका नव्हता, पण त्यांना त्याला जे त्यांना होतं ते तबला शिकायचा. राज कपूरांना अत्यंत चांगली गाण्याची आवड होती आणि गाण्याचे जे संस्कार आणि त्यातली ही जी या गोष्टी बारीक या समज फार त्यांची डेव्हलप, फार छान समज केली होती. तर ते गाणं शिकायचे आणि असे यायचे. लहान लहान मुलं होती ती आणि हे सगळ्या गोष्टी शिकले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर राज कपूरांच्याबद्दल त्यांच्या सांगीतिक समज त्यांची जी आहे, त्यांची जाणीव, त्याच्याबद्दल ते बऱ्याच गोष्टी सांगण्यात येतात. त्यांच्या प्रत्येक रेकॉर्डिंगला ते उपस्थित राहायचे वगैरे वगैरे. तर त्याची सुरुवात या संस्कारांपासून ही सगळी झालेली आहे. तर माझ्या वडिलांचा जेव्हा आम्ही अमृत महोत्सव केला 1977 साली, अमृत महोत्सव केला,
तर त्यावेळेला मोठं असं आयोजन वगैरे केलं होतं. तर याची सूचना, याच्याबद्दलची माहिती राज कपूरांच्यापर्यंत पोचली. आता आम्हाला जरी माहीत होतं की राज कपूर शिकत होते किंवा हे सगळे, तरी पण आता राज कपूर एवढे मोठे आणि इतके हे त्यांच्यापर्यंत जा, त्यांना हे करा, मग ते येतील वगैरे, आपल्या आपल्या ह्याच्यापर्यंत संगीत आपले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे मर्यादितच ठेवलं. पण जेव्हा याच्याबद्दलची माहिती राज कपूरांना कळली तेव्हा त्यांचा फोन आला घरी. ते म्हणाले मी येणार आहे या तुमच्या समारंभाला, मी येणार आहे. तो फोन मीच घेतला होता. तर ते म्हणाले की मैं बता रहा हूँ मैं कि मैं आ रहा हूँ, मुझे आना है इसमें. त्यांनी मला तोपर्यंत थोडं दटावलंच मला की तू विसरला असेल हरकत नाही, पण काही मी येणार आहे, मला कळलं मी येणार आहे, गुरुजी आहेत, मी येणार आहे. पण त्यांनी सांगितलं एक गोष्ट सांगायचं, मी येणार ही गोष्ट कुणालाही सांगू नको. मी येणार, पण मी येणार याची वाच्यता कोणालाही करू नको. कारण काय, इतके मोठा पॉप्युलर माणूस, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, लोक अगदी गर्दी येतील, मला हे अजिबात नको. तर त्याप्रमाणे कोणालाही सांगितलं नाही. ते आले, छबिलदास शाळेच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला होता. तर ते आले, राज कपूर आले आणि बरोबर त्यांचा कोण सेक्रेटरी वगैरे होता आणि अत्यंत मोठा असा गुलाबाचा हार घेऊन ते आले. ते खाली आल्यावर ते त्यांचे जे गाडीतून उतरले आणि सरळ सरळ जिन्याने चालत वर आले. तर तिथे मी होतं, मी त्यांना पाहिलं तर लगेच मी गेलो त्यांना स्वागत करण्यासाठी. ते म्हणाले चला चला चला, आणि तिथे गेले. भारतीय बैठक होती, स्टेजवर वडील बसलेले आणि त्यांच्यासंबंधी बोलणं भाषण वगैरे ते चालू होते. कोपऱ्यात समोरच्या बाजूला ज्यांना कोणाला बसता येणं शक्य नव्हते त्यांच्यासाठी खुर्च्या लावलेल्या होत्या, पण सगळे भारतीय बैठक आले. ते आले तिथे, राज कपूर आले सरळ तिथे. तर त्यांच्यासाठी खुर्ची, एक स्वयंसेवक खुर्ची घेऊन आला. ते म्हणाले गुरुजी के सामने मैं कुर्सी पे बैठूंगा. ते खुर्ची बाजूला केली आणि खाली मांडी घालून, त्या स्टेजच्या खाली तिथे मांडी घालून बसले तिथे आणि अत्यंत आदराने असे ते हे केले. त्याच्यानंतर आता आल्यानंतर बोला, त्यांनी मला सत्कार करायचा, ते हार घातला त्यांना आणि त्यावेळेला ते 2 शब्द बोलले. मी थोडंच बोलले, जास्त नाही. ते त्यांचं बोलणं इतकं मनापासून आणि इतकं ज्याला आपण म्हणतो ना की प्रामाणिक, आपलं त्यांनी मन ओतलं त्याच्यामध्ये. अरे वा. मग त्यांनी अशा तऱ्हेचं वर्णन केलं की श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले की गुरुभक्ती कशा तऱ्हेचं आहे. तर त्याचं त्यांनी अगदी साक्षात दर्शन घडवलं. तर ते म्हणाले की मैं कितना कृतज्ञ हूँ, अशा इतक्या प्रकारे त्यांनी ते हे केलं. आणि ते त्यानंतर त्यांनी पायाला हात लावून नमस्कार केला, डोकं चरणावर ठेवलं. ते म्हणाले कि कृपया आप मुझे आज्ञा दीजिए, क्योंकि मैं यहाँ ज़्यादा देर रुकूंगा, लोगों को पता चला कि मैं यहाँ आ जाऊँगा तो फिर भीड़ हो जाएगी और आपके प्रोग्राम में बाधा आ जाएगी, फिर हो जाएगा, तो मैं जाऊँगा, मुझे आपको प्रणाम करना था, मैं आ गया हूँ. तर असं ते क्या प्रसंग. फार सुंदर. मैत्र से शब्द सुरांचे. आता मला एक संगीतविषयक प्रश्न असा विचारायचा आहे की ग्वाल्हेर गायकीमध्ये तराणा आणि त्रिवट हे 2 फॉर्म्स ऑफ म्युझिक म्हणून फार प्रसिद्ध आहेत. तर त्यांचा एक मसला आम्हाला छोटासा दाखवाल का? हो. तराणा आणि त्रिवट. तर हे तराणा त्रिवट हे 2 विशेष प्रसिद्ध झाले. पण ज्यावेळेला ख्याल हा फॉर्म जेव्हा बनला तर त्यावेळेला हे ज्याला आपण म्हणू की उपप्रकार ख्यालाचेच, पण उपप्रकार हे त्यावेळेला बनले. कारण त्यावेळेला कलाकारांना एक प्रकारची एक ज्याला म्हणतो ना लिबर्टी, जे आपण मिळालं की आपण हे पण करू शकू, हे पण करू शकू. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्यामध्ये प्रायोगिकता, हे ज्याला एक्सपेरिमेंटेशन्स, हे ह्याला खूप कलाकारांना मिळालं आणि त्यांनी अनेक प्रकार करून पाहिले. तर त्याच्यामध्ये हे 4 प्रकार, 2 नाही 4 प्रकार, तराना, त्रिवट, चतुरंग आणि अष्टपदी, हे 4 प्रकार विशेष रूपाने असे फॉर्म झाले आणि प्रसिद्ध झाले. आणि हे 4ही प्रकार ग्वाल्हेर गायकीमध्ये, ग्वाल्हेर घराण्यामध्ये हे 4ही प्रकार आहेत. म्हणजे ख्यालाच्या व्यतिरिक्त हे 4ही प्रकार आहेत. आणि या प्रकाराची शिक्षण द्यायला जायचं, तालीम दिली जायची. आणि हे त्यापैकी हे 2 प्रकार हे जास्त लोकप्रिय झाले. कुठले? तराणा आणि त्रिवट. तराणा याची उपपत्ती अशी आहे की तराणा हे एकाक्षरी, याची बंदिश, तराण्याची बंदिश एकाक्षरी आहे. तोम ताना नाना रिदा नाना धीर धीर तोम ताना एकाक्षरी अशी आहे. दीड अक्षर म्हणा, दीर 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 दीड अक्षरी म्हणा, ही 1 दीड 1 दीड अशी आहे. आणि ही गायकी, याचं वर्णन असं केलं की ही निरर्थक
ही बंदिश आहे, या बंदिशीला असा काही अर्थ नाही, ही निरर्थक बंदिश आहे, नुसते एकाक्षरी बंदिश आहे आणि ही लयप्रधान बंदिश आहे. तर ही त्याप्रमाणे मी याच्याबद्दल थोडासा रिसर्च केला की निरर्थक असतील, एकाक्षरी असतील तर हेच अक्षर का, टोम तन नन रिदन हीच अक्षर का, ठोम ढोम फाम फूम ही अक्षर का नाही आली, कुठली जरी अक्षर चालले तर ही इतर अक्षर का नाही आली, हीच अक्षर काय, प्रत्येक तरण्यामध्ये ही अक्षरच सापडतात, ही का आली. तर मग त्याची शोधता 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 करते की त्याचं सूत्र सापडलं की ते सूत्र म्हणजे ध्रुपदाचं सूत्र होतं. ध्रुपदा म्हणजे नोमतोम आहे ते सूत्र होतं की कुठल्याही उपक्रमाची, कुठल्याही गायनाची याची सुरुवात करायची ते ईश्वर स्मरणाने करायची. ओम अनंत हरी नारायण याने सुरुवात करायची. जसं आपल्याकडे आपण श्री गणेश म्हणू, चला श्री गणेश करा, तर त्याप्रमाणे ओम अनंत हरी नारायण. तर हे जे आहेत ह्या शब्दांचे एकाक्षरी हे तोम तन नन रोम तोम तन ओम अनंत अनंत हरी ते रिद नन नारायण हे ह्याचेच हे आहे ते ओम अनंत. तर ते तरण्यामध्ये आले. तर हे सगळे झाल्यानंतर तो एक फॉर्म बनायला चालला, हा बंदिश प्रकार असा बनायला सुरुवात झाली. तर त्या बंदिश प्रकार सुरुवात झाल्यानंतर आता संगीत आहे, आपले हिंदू संगीतकार, मुस्लिम संगीतकार, भाई भाई सगळे एकाच, याचा स्रोत सगळा एकच आहे. तर ते म्हणाले की अभी आपके ओम अनंतरी नारायण आपने लिया, हमारे भी अल्लाह है, हमारे आलेली. तरण्यामध्ये यला यला या यलिलोम यल यल लोम यललोम हे अक्षरं कुठून आली तरण्यामध्ये. जसं आम्ही ओम अनंतरी नारायण तर दिर्दे नोम तोम आली, तसं यला यला या ही अक्षरं आली. त्याचा स्रोत काय आहे तर त्याचा अल्लाह आणि अली ती आली इथे. चला त्यांचे पण तुमचे देवालय इकडे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये बीनकार म्हणाले रे आपने अपना अपना ले लिया, हम भी है, हम भी संगीत करते, हमारे भी अक्षर ले लो, हमारी भाषा ले लो. बीनकार आहे. दिर 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 हा शब्द कुठला आला, दिरदिर हे शब्द आले, ही अक्षर आले दिरदिर, हे बीन ना दा दीड दीड दा दीड 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 दादा ही त्यांची भाषा आली बीनकाराची. ही प्लक इन्स्ट्रुमेंट आहे त्याची बीनकारांची, ती बीनची भाषा आली इथे. चला ना दिर 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 हे सगळं ती भाषा आली. प्रकार किती समृद्ध होत गेला. पखावाजेवाले म्हणाले की आपले सबने अपनी भाषा, हमारी भी भाषा है. तो धा खिडतक धूम खिडतक ता खिडणं तरी खिडतं ही जी आली, हे ज्या ओळी आल्या ह्या त्यांच्याकडून आल्या. अशा सगळे एकत्र येऊन असा एक छान प्रकार, असा सुंदर असा प्रकार आला, इतका सौंदर्य प्रकार, एस्थेटिकली रिच असा प्रकार आला की जो एक भूषण बनून गेला आपल्या गायन परंपरेचा, गायकीचं भूषण बनून गेला. तराना, अशा तऱ्हेचे तराने आले. तर हा एक तो तसा तराना आहे. तर त्या एका तरानाचं प्रदर्शन करतो. ताना देर देर देम ताना ताना देर दिन दिन दात तू ना देर देर देम ताना ताना देर ना ताना लाल देर ना देर देर देम सारे गा मा देर देर दे तान तन देर ना तन नन देर ना देर देर दे ना देर देर दे तान तन देर ना तन नन देर ना यलली यलली यली यलल यलली यलली यली यलल तोम तन तोम तन तोम तन तोम तन ला देर देर देम तन तन देर ना ना देर देर देम तन तन देर ना तन लल देर ना देर देर देम यलली यलली यली यली ला यलली यलली यली यली यलली यलली यली यलली तदीम दीम तन नन तदीम दीम तन नन धागिड तक धूम किडतक धेता घिड नग तेरी गिड तक धाम धूम किडतक धेता गदिगन धा ना देर देर दीम तन तन देर ना यलली यलली यली यलली 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 यली यलली तदीम दीम तन नन तदीम दीम तन नन धागिड तक धूम किडतक धेता घिड नग तेरी गिड धागिड तक धूम किडतक धेता घिड नग तेरी गिड तक दिलाम धूम किडतक
ता गदी ग धा ना दे 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 तन तन दर ना तन ना दर ना ना दे 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 देम तन तन देम तन तन देम तन तन देम तन देम तन देम तन देम 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 तन तन देम देम ना दे दे देम तन तन दर ना दे 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 देम तन तराना गायकी ही लयकारीची गायकी आहे. पुष्कळदा अलीकडे तराना गायला जातो, पण तराण्याचा विस्तार एका छोटा ख्यालाप्रमाणे केला जातो. पण मग छोटा ख्याल आणि तराणा ह्याच्यामध्ये फरक काय असा प्रश्न येतो. प्रत्येक गायकीची प्रत्येक प्रकाराची आपली स्वतःची ओळख आहे, ती ओळख दाखवायला पाहिजे ना. तराण्याची गायकी सगळी लयकारीची गायकी, भलेही तुम्ही अतिद्रुत लयकारीत जाऊ नका, हरकत नाही, पण लयकारी दाखवली पाहिजे. देम तन धीम तन देम 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 तन देम तन देम तन देम तन ना दे दे देम तन तन दर ना दर 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 देम तन देम तन देम. ज्याला आपण टंग ट्विस्टर म्हणतो, जिभेची हालचाल, ते पण कौशल्य तराण्यामध्ये आहे. धीम ताना धीम ताना धीम ताना मग त्याच्यामध्ये तुम्ही दुगुण तिगुण सुद्धा करू शकता, ती पण लयकारी आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने लयीच्या अंगाने सजावट करायची, ही तराण्याची खासियत आहे. तराण्याच्या बरोबरच आणखी प्रकार आला तो त्रिवट. त्रिवट आपल्या हे त्याच्याच जोडीचा जो चतुरंग प्रकार आहे, त्याच्यामध्ये 4 प्रकार म्हणजे 4 अंग, चतुरंग 4 अंग. त्याच्यामध्ये कवित म्हणजे काव्य, त्याच्यामध्ये सरगम, त्याच्यामध्ये पखावाजचे बोल आणि त्याच्यामध्ये तराण्याचे बोल, असे 4 प्रकाराचे एकत्रीकरण हे चतुरंग हे केलेलं. तर त्याचं एक बंदिश ऐकवतो चतुरंगाची, मग त्रिवटकडे जाऊ. कारण त्रिवट म्हणजे त्रिवट, 3 प्रकार. तर चतुरंग म्हणजे राग सिंधुरामध्ये आहे. याची रचना पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांची आहे. चतुरंग गावो गोने सब मेल कर, चतुरंग गावो गोने सब मेल कर, चतुरंग गावो गोने सब मेल कर, चतुरंग गावो गोने सब मेल कर. आज तान अलाप करन सो, आज तान अलाप करन सो, चतुरंग गावो गुणे सब मेल कर, चतुरंग गावो गुणे सब मेल कर, चतुरंग नादिर धित्तिलान तदीम दीम तननन, नादिर धित्तिलान तदीम दीम तननन, सानि न प म ग रे सा रे म प ध सा, सानि न प ग रे सा रे म प ध सा. सप्तस्वरात्रयो ग्राम मूर्छन दिग्विंशति, सप्तस्वरात्रयो ग्राम मूर्छन दिग्विंशति, ताना 59 इत्येत स्वरमंडल, चतुरंग गावो गुणे सब
चतुरंग गावो गुणी सब मिलकर आज तार अलाप करन सो चतुरंग गावो गुणी तर या चतुरंगचा विस्तार ज्या ओळीमध्ये जे असेल त्याप्रमाणे केला पाहिजे. जिथे कविता आहे तिथे त्या शब्दांचे अक्षर घेऊन किंवा ते शब्द घेऊन त्याचा विस्तार करायचा. जिथे सरगमीचे बोल आहेत तिथे सरगमीच्या अंगाने त्याचा विस्तार करायचा. जिथे पखावाचे बोल आहेत, तारण्याचे बोल आहेत, तर तिथे त्या अंगाने त्याचा विस्तार करायचा. अशी या चतुरंगाची ही ज्याला म्हणतो शिस्त अशी आहे. तर अतिशय प्रसिद्ध असा एक त्रिवट आहे भूपालीमधला. तो त्रिवट मी प्रस्तुत करतो. रे रा ना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धीन धी धीना धी धीना धीना ना तुम 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 ताना धी धीना धी धीना धीना ना तुम 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 ताना. गुरु को ध्यावे तब वेद पावे गुनी गुरु को ध्यावे तब वेद पावे गुनी. धिरगिड धिरगिड धी धीना धगिड थगिड थक तो ना धिरगिड धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धिरगिड धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना धीना ती तीना धिरगिड तक धी धीना. द्रुत मध्य विलंबित और द्रुत मध्य विलंबित और द्रुत मध्य. क्रम पण पहा, पहिल्यांदा द्रुत मग मध्य नंतर विलंबित. द्रुत मध्य विलंबित और ताल काल समविषम को ताल काल समविषम को कंठ भरन कर दिखावे सुधमत तब बड़ो गायक कहावे. कंठ भरन कर दिखावे सुधमत तब बड़ो गायक कहावे. धरगिड धरगिड धिदिना धिदिना धगिड थगिड थग तो ना धरगिड दे देना देना दे देना धरगिड तग दे देना. या बंदिशीचं वैशिष्ट्य पहा. बंदिशीमध्ये धिरगिड तक धी धी ना ती ती ना या वजनाचे आहेत आणि आहे तीन तालामध्ये. धिरगिड तक धी धी ना दे ना ती ती ना दे ना दे दे ना दे ना ना ती ती ना ना धिरगिड तक दे दे देना दे देना देना दे देना धरे देन देना दे देना तेना दे देना देना धिरगिड तक दे दे देना दे देना देना दे देना तेना दे देना धिरगिड दे देना दे दे देना धिरगिड तक दे 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 देना धिरगिड तक दे देना देना दे देना तेना धिरगिड तक दे दे. या अंगाने या लयीचा विस्तार करत जा. पण अशा रीतीने या गाण्यामध्ये सुद्धा कौशल्य आहे. आणि हे जे प्रकार आहेत या प्रकारांना किती जास्त विस्तार क्षमता त्यांची मर्यादित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ताराना गाऊन 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 किती करणार 15 मिनटं. त्रिवट गाऊन 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 किती घेणार 10 मिनटं 12 मिनटं. असं हे त्यांचे मर्यादा लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर गायन केलं तर अक्षरशःमध्ये एक चैतन्य निर्माण होतं. मैफिलीमध्ये असं चैतन्य निर्माण होतं आणि कौशल्य दिसतं, कलाकाराचं कौशल्य दिसतं. तेव्हा हे सगळे म्हणतो ना आपण की थाळीमध्ये मुख्य पदार्थ असतात, मुख्य अन्न असतं आणि त्याच्या जोडीनं कॉन्डिमेंट्स असतात. तर हे सगळे कॉन्डिमेंट्स आहेत आणि त्याचा आनंद
घ्यायचा. चटणीचा आनंद असतो, लोणच्याचा आनंद लोणच्याचा आनंद असतो. असे प्रत्येकाच्या गोष्टी तसं या प्रकारांचे आनंद या प्रकारामध्येच ते त्याच्याप्रमाणे गायन करून त्याच्याप्रमाणे ऐकून याचे आनंद घेतले पाहिजे. क्या बात. आणि अशा रीतीनं खूप आपले म्हणजे मी म्हणतो की आपलं संगीत हे याच्यामध्ये ही सगळी रत्न इतकी भरलेली आहेत की ती शिकली गेली पाहिजेत. पुढल्या पिढीसाठी सुद्धा म्हणतो ही सगळी रत्न शिकली गेली पाहिजेत, हे सगळे प्रकार शिकले गेले पाहिजेत. आणि त्यातून तुमची बुद्धी लावून त्याच्याप्रमाणे तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून आणखी त्याचा विस्तार केला तर हे एक प्रकारचं एक मी म्हणतो शिक्षणासाठी एक चॅलेंज आहे. आपण या कार्यक्रमाची सुरुवात चैतन्याने केली आणि त्याचा ही अखेरसुद्धा समाप्तीसुद्धा चैतन्यातनं झालेली आहे. त्यामुळे इथे येऊन आमच्या श्रोत्यांसाठी आमच्यासाठी आपण अक्षरशः एक मोठा खजिना खुला केलात आणि त्या खजिन्यातली सर्व रत्न आम्हाला अत्यंत जवळून पाहता आणि अनुभवता आली. याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्या सर्व साथीदारांचे मनापासून आभार. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. नमस्कार.